ऑगस्ट महिना सुरू झाला की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो स्वातंत्र्य दिनाचा आणि हेच निमित्त साधून भारतातल्या दोन मोठ्या ई कॉमर्स कंपन्या आपापले मोठे सेल जाहीर करत असतात. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही साईटवरचे सेल आता काही दिवसांमध्ये सुरू होणार आहेत. अमेझॉनचा ग्रेट फ्रीडम सेल 7 ऑगस्ट पासून सुरू होतोय, तर फ्लिपकार्टचा फ्रीडम डे सेल 8 ऑगस्ट पासून सुरू होतोय. त्यातही नेहमीप्रमाणे अमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी आणि फ्लिपकार्ट ब्लॅक प्लस आणि क्रेडिट कार्ड युजर्ससाठी हे सेल एक एक दिवस आधीच सुरू होतील. म्हणजे त्यांना अर्ली ॲक्सेस मिळणार आहे. आता एका दिवसाचा फरक असला तरी दोन्ही सेल जवळपास एकमेकांना ओव्हरलॅप करतायत आणि त्याचा फायदा खरं तर आपल्याला होणार आहे. कारण मग आपण दोन्हीकडच्या डील्स कंपेअर करून बेस्ट ऑफर शोधू शकतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की या दोन्ही सेलमध्ये मोबाईल्सवर कुठे आणि कोणत्या बेस्ट ऑफर्स आहेत. सो व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी आपण ते फोन बघूयात जे दोन्ही वेबसाईट्सवर एकाच वेळी डिस्काउंटमध्ये अवेलेबल आहेत. दोन्हीकडे कॉमन असलं की कंपेअर करायला सोपं जातं. सगळ्यात मेन तर Google Pixel 10 सीरीज. यातलं Pixel 10 हे बेस मॉडेल Amazon आणि Flipkart दोन्हीकडे 63,000 रुपयांना लिस्ट केलंय. म्हणजे किमतीत अजिबातच फरक नाहीये. Pixel 10 Pro XL या फोनच्या बाबतीत देखील सेमच पॅटर्न दिसतोय. दोन्हीकडे हा फोन सेमच किमतीला अवेलेबल आहे. तेव्हा Pixel सीरीज मधला फोन घ्यायचा असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही साईटवरून घेऊ शकता. यात मग तुमच्याकडे कोणतं कार्ड आहे, कुठल्या कार्डवर एक्स्ट्रा डिस्काउंट मिळतोय, हे बघून तुम्ही फायनल निर्णय घेऊ शकता. Pixel 10a या फोनच्या बाबतीत म्हणाल तर Flipkartवर तो 51,000 मिळतोय. Amazonची किंमत अजून जाहीर झालेली नाहीये. Samsungच्या बाबतीत म्हणाल तर दोन्हीकडे Samsungच्या फोन्सवर भरपूर ऑफर दिसतात. पण दोन्हीकडे वेगवेगळ्या सीरीज आणि मॉडेल्सवर फोकस केलाय. Amazon व Samsungची नवीन आलेली फोल्ड सीरीज आणि Galaxy S25 Ultra या फोनच्या डील्स टीज झाल्यात. तर Flipkartवर Galaxy S25, Galaxy S25 FE, Galaxy S26 Ultra आणि S26 Plus याच्यावर मोठे डिस्काउंट जाहीर झालेत. Flipkartवर सगळ्यात चांगली डील म्हणजे Galaxy S25 FE. हा फोन 50,000 अवेलेबल आहे. खरं तर गेल्या वर्षी हा फोन आणखी स्वस्तात मिळत होता. पण आता फोनच्या वाढलेल्या किमती आणि एकूणच घसरत चाललेली क्वालिटी हे सगळं बघितलं तर ही डील ठीक-ठाक वाटतेय. Amazonच्या किमती अजून जाहीर झालेल्या नाहीयेत. iPhoneच्या बाबतीत म्हणाल तर Flipkartवर सगळ्यात पहिली दिसणारी डील म्हणजे iPhone 17. यात जो आकडा दिलाय त्यावरून लक्षात येते की 70 ते 80 हजारांच्या रेंजमध्ये हा फोन मिळेल. सेल व्यतिरिक्त असणाऱ्या ऑफर्समध्ये हा फोन 79 पर्यंत मिळतोय. सेलमध्ये तो कदाचित आणखी स्वस्त म्हणजे 75,000 पर्यंत मिळू शकतो असं म्हटलं जातंय. Amazonवर देखील iPhone 17 सेलमध्ये असणार आहे, पण त्याची किंमत अजिबातच समोर आलेली नाहीये. बाकी मिड रेंज फोनबद्दल बोलायचं झालं तर सध्या ठराविक डील्स समोर आल्यात. त्यातल्या आधी Amazonच्या बघूयात. Samsung Galaxy M17 5G हा 17,000 मिळतोय. 4GB रॅम, 128GB स्टोरेज, 50 मेगापिक्सेलचा OIS असलेला ट्रिपल कॅमेरा आणि 6 वर्षांचे अपडेट्स असं सगळं यात मिळतंय. Redmi Turbo 5 हा एक फोन 36,000 दिसतोय. 8GB रॅम, 256GB स्टोरेज, Dimensity 8500 अल्ट्रा प्रोसेसर, 7500 mAh बॅटरी आणि AMOLED डिस्प्ले असं सगळं यात मिळतंय. iQOO Z11 Lite पण दिसतोय, पण तो काय एवढा व्हॅल्यू फॉर मनी वाटत नाही इव्हन 18,000च्या मानाने. Flipkartवर बघितलं तर सगळ्यात अट्रॅक्टिव्ह डील Motorola Edge 70 या फोनची आहे. 28,000 हा फोन मिळेल. यामध्ये 8GB रॅम, 256GB स्टोरेज, 50 मेगापिक्सेलची ट्रिपल कॅमेरा सिस्टीम आणि Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर मिळतोय. Realme P4 Pro हा पण डिस्काउंटमध्ये अवेलेबल असेल. याची किंमत अजून जाहीर झालेली नाही, पण 25,000 पर्यंत मिळत असेल तर नक्की घेऊ शकता. हे तर झालं फोनचं, पण सोबतच या सेलमध्ये भरपूर लॅपटॉप्स, टॅबलेट्स, स्मार्ट टीव्ही आणि किचन अप्लायन्सेस असं सगळं सेलवर असणार आहे. त्याबद्दल माहिती देणारे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करून सांगा. आता आपण बघूया की बँक ऑफर्स कशा आहेत, कारण या ऑफर्स फायनल किमतीवर मोठा परिणाम करतात. Amazonवर HDFC बँकेच्या कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे, तर Amazon पे ICICI कार्ड वापरणाऱ्यांना अनलिमिटेड कॅशबॅकचा फायदा मिळेल. म्हणजे कॅशबॅक ठराविकच मिळेल, पण तो कितीही वेगवेगळ्या ऑर्डर्सवर तुम्ही वापरू शकता. दुसरीकडे Flipkartवर SBI क्रेडिट कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट कन्फर्म झालाय आणि याशिवाय Flipkart ॲक्सिस बँक कार्डवर देखील खास ऑफर्स असणार आहेत. सो तुमच्याकडे ही कार्ड्स असतील तर पेमेंट ऑप्शनमध्ये कार्ड डिटेल्स सेव्ह करून ठेवा आणि ही कार्ड्स नसतील तर तुमच्या एखाद्या मित्राकडून घ्या. कसाही जुगाड करा, पण कार्ड रेडी ठेवा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणता फोन हवा आहे त्याबद्दल योग्य माहिती शोधून तो फोन कार्टमध्ये ॲड करून ठेवा. त्यासाठी आपण 25,000, 30,000 बजेटमधले बेस्ट फोन अशा प्रकारचे व्हिडिओ करतच असतो. ते चेक करून घ्या किंवा कुणाचेही व्हिडिओ बघा, पण नीट चेक करूनच योग्य फोन घ्या. सध्या फोनच्या किमती वाढत असल्यामुळे हे डिस्काउंट म्हणजे खरं तर वाढलेल्याच किमती कमी करण्याचा प्रकार आहे. पण ठीक आहे, किमान नॉर्मल किमतीला फोन मिळतायत हेही वाईट नाही.
बाकी थोडक्यात सांगायचं झालं तर पिक्सेल सीरीज दोन्हीकडे सेमच आहे. Samsungच्या फोल्ड आणि अल्ट्रा सीरीजसाठी Amazonवर जा. FE आणि इतर कॉम्पॅक्ट मॉडेल्ससाठी Flipkartवर चेक करा. OnePlus आणि iQOO ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी Amazonकडे जास्त ऑप्शन्स आहेत. तर Motorolaच्या नव्या एज सीरीजसाठी Flipkart हा बेस्ट ऑप्शन आहे. बाकी मगाशी सांगितलं तसं सगळ्या डील्स अजून अनलॉक झालेल्या नाहीत. जेव्हा होतील तेव्हा आपण एक अपडेटेड व्हिडिओ देखील करणार आहोत. तेव्हा तो व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा.